नमस्कार, मी अवंतीची आई अवंती शेडगे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही कुठे निघालो? आज आम्ही निघालो म्हशीच्या गोठ्यात. आम्ही ज्या गावात राहतो तिथं म्हशीचा गोठा आहे, म्हणजेच तबेला आहे. तिथे आम्ही तिथूनच दूध घेऊन येतो. मग आम्ही निघालो होतो दूध आणाय, म्हटलं फिरून पण होईल. मग अवंतीची आत्या, अवंतीची आजी, अवंतीची आई अवंती आणि अवंतीच्या आत्याची छोटीशी मनू, आम्ही सगळ्याजणी निघालो की हो दूध आणायला. हे आमचं गाव आहे. असं पाऊस होता म्हणून आम्ही छत्री पण आणल्या होत्या. अवंतीची असे नखरे चालले होते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये चालण्याचे. आणि मग काय डुबू 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 चालत चालत निघालो होतो आम्ही हे सगळेजण. असं कशासाठी तर दूध आणण्यासाठी. या दोघी बघा सतत सोबतच असतात, सेम कलरचे कपडे पण आज घातलेले आहेत. निघालो की दूध आणायला. अवंती आणि मनवीचं खूप जमतं, त्यामुळे दोघी सतत एकमेकींसोबतच असतात. इथं गावातून पुढे जर आलो ना, एक मोठं असं मैदान आहे. इथं ना गावातली मुलं क्रिकेट खेळत असतात. पाऊस आहे, इतका चिखल आहे तरी मुलांचा बघा खेळण्याचा आनंद. खेळायला काय कधी पण मुलांना पाऊस पाणी काय कळत नाही, खेळणारच. मनू बघा, मनूला कळलं होतं इथं मामी आपले व्हिडिओ बनवते, त्यामुळे तिचे चालण्यात बोलण्यात फरक पडला होता. हे असं आमचं हिरवळ गवत आहे, गाव आहे. आम्ही पुढं आल्यावर दुकान होते आणि या दोघी म्हणल्या आम्हाला कुरकुरे चिप्स काहीतरी पाहिजेच आहेत. म्हणून दुकानात काही कोण दिसत नव्हतं, म्हणून अवंती आणि मनवी अशा मोठ्या हाका मारत होत्या की काका काका या लवकर. मग काय आम्ही घेतले 2 कुरकुरीचे पुढे, दोघींना एक दिले मस्तपैकी. हा बघा, हा त्यांचा आनंद होता. त्यांच्याबरोबर तिची आत्या पण छोटी कुरकुरे खायला घेतलेले होते. मग काय खात खात निघालो की तबेल्याकडे दूध आणायला. मज्जा येत होती. मग आम्ही चालत चालत गेलो. अवंतीकडून एक, मनवीकडून एक, असं एक चिप्स घेतलं मी खायला आणि मग निघालो. हे असं तबेल्याकडे जाताना जंगल टाईप आहे बघा थोडंसं. अशी मोगऱ्याची फुलांचं झाड इतकं सुंदर होतं ना तिथं, इतकी छान फुलं आली होती ना त्याला. बासच, तबेल्याजवळ पोचणारच होतो. तबेला दाखवतेच आता तुम्हाला. खूप म्हशी आहेत त्या गाववालेच आहेत ते. त्यांच्याकडं नाही म्हटलं तरी 60 ते 70 म्हशी आहेत. कोंबड्या पण आहेत त्यांच्याकडं. गावातच राहतो आम्हाला कोण म्हणणारच नाही की मुंबईत लोक राहतात, सिटीत राहतात. असं गावासारखं सगळं वातावरण आहे इथं. या म्हशींच्या तबेल्यात पोचलो. अवंतीची आजी रोज इथं येते दूध न्यायला. आज आम्ही आलो होतो, म्हणलं चालायला पण जरासं होईल आणि फिरून फेरफटाका पण होईल म्हणून आलो होतो. नाहीतर अवंतीची आजी रोज इथं येते, दूध घेते आणि मग घरी जाते. रोज त्यांचा हा व्यायाम असतोच. आता अवंतीची आजी म्हणजेच माझी सासूबाई दूध घेईपर्यंत आम्ही इथं थांबलो होतो. एवढ्या या म्हशी आहेत या गाववाल्यांच्या. रोज यांच्या एवढे दूध काढायचं आणि ते ह्याला डेअरीला नेऊन द्यायचं, असं त्यांचं दिनक्रम असतो. या म्हशी वाटतंय की नाही गावाला आल्यासारखं. मग काय आम्ही दूध घेतलं आणि मग निघालो. अवंतीचा नखरा बघा. इकडं मनवीला खूप मच्छर चावले होते म्हणून आजीला मच्छर चावलेले खाजवायला लावत होती आणि मग आम्ही निघालो. असा आमचा आजचा होता दूध आणायला जाण्याचा कार्यक्रम.